जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत कुलाबा किल्ला दर्शन घेण्यासाठी। महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग समुद्री किनाऱ्यावर 2 किलोमीटर अंतरावर असलेला एक ऐतिहासिक किल्ला म्हणजे कुलाबा किल्ला। आणि ते कुलाबा किल्ला दर्शन घेण्यासाठी आपण जाणार आहोत, अलिबाग बीचवर जाणार आहोत आणि पूर्ण कुलाबा किल्ल्याची ऐतिहासिक माहिती घेणार आहोत आणि त्या ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक वास्तूची आपण पूर्ण माहिती घेऊन तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे। चला आपण जाऊया अलिबाग बीचवरील कुलाबा किल्ला दर्शन घेण्यासाठी। नमस्कार। तर आता आम्ही पोहोचलो आहोत अलिबागमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक या शहराच्या मध्यभागी आहे। आम्ही ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यावर बसलेला एक सुंदर पुतळा पाहत आहोत। नमस्कार। तर आम्ही एक अलिबागच्या बीचवर पोहोचलो आहोत आणि समोर पाहत आहात तुम्ही अलिबाग समुद्र किनाऱ्यावर 3 पोलीस मित्र यांचे शिल्प आणि सुंदर प्रकारे शिल्प आपण पाहत आहात। आणि बाजूला पाहत आहातच बीचवर काही दुकाने, गॉगल, कॅप्स म्हणजे उन्हामुळे संरक्षणासाठी टोप्या, लहान मुलांच्या मोठ्या मुलांच्या टोप्या दिसत आहेत। आणि समोर नजारानं आपण पाहत आहातच पर्यटक आज रविवार असल्यामुळे पर्यटकांची फुल गर्दी झालेली आहे आणि बच्चे कंपनीने त्याचा आनंद घेताना आपण पाहत आहातच। आम्ही आत्ताच पोचलो आहोत। जवळजवळ 2 ते 2.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही अलिबागच्या बीचवर पोचलेलो आहोत आणि थोड्या वेळानंतर आम्ही आगमन करणार आहोत ते म्हणजे कुलाबा किल्ल्याच्या दिशेने। तर आपण समोर पाहत आहातच अलिबागमधील हा सुंदर रणगाडा पाहत आहात। हा 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात वापरलेला रणगाडा आहे। हा रशियन रणगाडा आहे आणि याचे वजन सुमारे 37 टन वजनाचा हा रणगाडा पाहत आहेत। आणि याचे उद्घाटन 2020मध्ये याचे लोकार्पण झाले होते। ह्या रणगाड्यामुळे पर्यटक पाहून खुश होतात, याची पण नोंद येते आहे। आणि हा रशियन रणगाडा असे संबोधले जाते। समोर पाहू शकता अलिबाग हा नाव सुंदर असा कोरलेला दिसत आणि समोरच आपला कुलाबा किल्ला। आणि या ठिकाणी पर्यटकांची रविवार बोलल्यानंतर खूप गर्दी असते आणि दर रविवारी या ठिकाणी मुंबईहून, पुण्यावरून खूप पर्यटक येतात आणि या बीचचा आनंद घेतात। समोर पाहू शकता गाडीचा आनंद घेताना पर्यटक आपण पाहत आहातच। चला आपण आता काही वेळातच गडावर जाण्यासाठी सज्ज होणार आहोत। थोडी फोटोग्राफी आणि बच्चे कंपनीच्या आनंदामध्ये आपण सामील होऊया आणि पुढचा प्रवास आपला सुरू करूया कुलाबा किल्ल्याच्या दिशेने।
तर थोडक्यात सांगायचे म्हणजे शिवाजी महाराजांनी 1680मध्ये हा किल्ला बांधण्यास सुरुवात केली होती. नंतर 1681मध्ये बांधकाम संभाजी महाराजांनी याचे पूर्ण केले. कान्होजी आंग्रे यांच्या कारकिर्दीत हे मराठी आरमाराचे केंद्र बनले. हा इतिहास कुलाबा किल्ल्याचा आहे, हे सर्वांना माहीतच आहे, परंतु मी थोडक्यात सांगू इच्छितो की हा किल्ल्याचा 25 फूट उंच तटबंदी असलेला हा किल्ला आहे. खारा समुद्राने वेढलेले असून त्याच्या आतमध्ये गोड्या पाण्याच्या विहिरी आपल्याला पाहण्यासाठी आता मिळणारच आहेत आणि ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. या किल्ल्यावर येण्यासाठी कमी भरतीच्या वेळी किल्ल्यावर आपण चालत जाऊ शकता आणि जास्त भरती असेल तर आपल्याला प्रवासी बोटींचा किंवा स्पीड बोटींचा आपला वापर करून या किल्ल्यापर्यंत येऊ शकता. समोर पाहू शकता आपण पर्यटक आलेले आहेत आणि घोडागाडी याचा वापर करून आलेले आहेत आणि आमचा जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटरचा पायी प्रवास आम्ही करून महादरवाजा म्हणजे पूर्वेकडील दरवाजाकडे आम्ही पोचलेलो आहोतच. आणि पूर्वेकडील दरवाजाची आपण थोडक्यात माहिती घेऊया. त्याच्या आधी आपण तिकिटाची व्यवस्था आहे. एका उजव्या साईडला आपण पाहू शकता तिकिटाचे घर आहे. तिकीट काढण्याची त्या ठिकाणी जाऊया आणि सर्वप्रथम तिकीट काढूया आणि थोडक्यात आम्ही फोटोशूट करणार आहोत आणि पूर्वेकडील दरवाजाकडे आम्ही रवाना आता झालो आहोत. समोर पाहू शकता कुलाबा किल्ल्याचा महादरवाजा आणि उजवीकडे पाहू शकता आपण तिकीट घर आहे. तिकीट काढण्यासाठी छोटा भाऊ प्रदीप म्हात्रे गेला आहे आणि समोर पाहूया नजरेनं आहे तो कुलाबा किल्ल्याचा महादरवाजा. आणि या महादरवाजाविषयी माहिती सांगू इच्छितो की किल्ल्याचा पूर्व दरवाजा हा जमिनीकडे उघडणारा मुख्य प्रवेशद्वार म्हटले जाते आणि किंवा महादरवाजा असं आपण ओळखला जातो. या दरवाजाची उभारणी किल्ल्याच्या पूर्वेकडील बाजूने करण्यात आले आहे, त्यामुळे अलिबाग शहराकडे हा दरवाजा उघडला जातो. आणि कमानीखाली तोफांचा एक संच ठेवलेला आहे. तो पण संच मी तुम्हाला दाखवणार आहेतच. समोर पाहू शकता महादरवाजा आणि महादरवाजाच्या वर आपण पाहू शकता गणपती, गरुड, मारुती, मगरी तसेच कमले आणि काही वेली अशा शिल्पकृती आपण पाहत आहातच. आणि आम्ही थोडा फोटोशूट करून पुन्हा एकदा आतमध्ये प्रवास केलेला आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे की सर्वप्रथम आपण आतमध्ये आता प्रवास चालू केला आहे. समोरच आपल्या कुलाबा किल्ल्याची पूर्ण माहिती फलक आहे आणि हा माहिती फलक मराठीमध्ये तसे पाहू शकता, हिंदी भाषेमध्ये पण आहे आणि बाजूला पण त्याची इंग्रजी भाषेमध्ये पण इथं लिहिलेले आहे. ते पूर्ण आम्ही वाचून पुन्हा एकदा पुढचा प्रवास केल्यानंतर आपल्याला फलविक्रेता म्हणजे लहान मुलं मोठ्या माणसांसाठी फलं अशी विकण्यासाठी येते आहे. आणि पुढचा प्रवासानंतर उजव्या साईडला आपण पाहू शकता भवानी मातेचे मंदिर. आणि सर्वप्रथम कुलाबा किल्ल्याच्या आतमध्ये येताना सर्वप्रथम सर्व पर्यटक, सर्व भक्त, शिवभक्त भवानी मातेचे दर्शन करूनच पुढचा प्रवास करत असतात. आणि समोर पाहू शकता भवानी माते मंदिर. आम्ही सर्व फॅमिली मंदिराचे दर्शन घेऊनच पुढचा प्रवास करणार आहोत. चला मी स्वतः आता भवानी आईचे दर्शन घेतो. पुन्हा एकदा पुढचा प्रवास महादरवाजाच्या वर पायऱ्या आहेत, त्या पायऱ्याच्या वर आम्ही जात आहोत आणि आपल्या पूर्ण अलिबागचा किनारा मी दाखवणार आहेतच. वर आम्ही आता चढलेलो आहोत. आम्ही समोर पाहू शकता महादरवाजाचा परिसर आणि महादरवाजाच्या वर तोफ आहे. या तोफेचे जेव्हा लोकार्पण झाले त्यावेळी पण मी उपस्थित होतो आणि मागच्या व्हिडिओमध्ये माझे आहेतच. ही पण तोफ आम्ही या तोफेच्या ज्यावेळी लोकार्पण झाला त्यावेळी माझी उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी. जय शिवाजी. समोर पाहू शकता महादरवाजाचा नजराना आणि समोर अलिबाग बीच म्हणजे अलिबाग चौपाटी आहे. ते आपण तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहेतच. आणि कशा प्रकारे कुलाबा किल्ल्याच्या वर टोकावर जाऊन आपण पूर्ण समुद्र किनारा बीच दाखवल्या आणि पुढचा प्रवास आपण करणार आहोत. समोर आता काही वेळातच आपल्याला पाहण्यासाठी मिळणार आहेत मोठ्या तोफा आहेत. म्हणजे कुलाबा किल्ल्याच्या बुरुजावर लोखंडी चाकाच्या 2 मोठ्या तोफा आपल्याला पाहण्यासाठी मिळणार आहे. ज्या पूर्वी सागरी किल्ल्याच्या संरक्षणासाठी वापरल्या जात असत. या तोफा पर्यटकांना पाहण्यासाठी आकर्षणापैकी एक आहेत असे म्हटले जाते. या 2 लोखंडी आणि त्यांच्या लोखंडी तोफा आहेत आणि त्यांचे चाके पण लोखंडी लावलेले आहेत. आणि ह्या तोफा पाहण्यासाठी किल्ल्याच्या बुरुजावर ठेवलेले आहेत. तिथे तुम्ही पाहून आजूबाजूचा परिसर सहजरित्या पाहू शकता. आणि या तोफा किल्ल्याच्या संरक्षणासाठी व्यवस्थेचा एक भाग होता. आणि काही ऐतिहासिक ज्या इंग्रजांनी 1851 आणि 1854 मध्ये बसवल्या होत्या, या तोफा उत्तर पश्चिम बुरुजावर स्थापित केल्या होत्या असे म्हटलेले आहे. वादळाच्या वेळी जहाजांना सिग्नल देण्यासाठी या तोफांचा वापर केला जात असत. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी. जय भवानी. आस्ते कदम महाराज गणपती भूपती राजपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टवदान निश्चित नारायण मंडित शास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धूरपत पुरंदर राजा शिव छत्रपती महाराजांचा विजय.
समोर पाहू शकता का आगले वेगळे म्हणजे गुफाचे टाईप आपल्याला दिसत आहेत. चला आतमध्ये जाऊया. यश दादा पुढे जाताना दिसत आहे. आतमध्ये जाऊन या आणि समोर पाहूया आणखी एक आपल्याला उजेडीत आहे आणि आणखी एक छोटी गुहा आहे. हे मला वाटते माझे मते तरी शत्रूला पाहण्याचे एक ठिकाण आहे. म्हणजे गडावर कोणी शत्रू आक्रमण करताना पाहण्यासाठी हे मला वाटते बनवलेले आहे. तर पाहू शकता कशा प्रकारे गुहा आहे ती आणि समोरच अलिबाग बीच दिसत आहे. चला पुढचा प्रवास आपला चालू करूया. पर्यटकांची खूप गर्दी होत आहे, त्याच्यामुळे आम्ही हळूहळू पुढे जाताना समोर पाहू शकता आणखी एक मागच्या दरवाजाच्या बाजूला आपल्याला काहीतरी दिसत आहे, म्हणजे बसण्याचे ठिकाण आहे. आणि समोर पाहू शकता हा कुलाबा किल्ल्यावरील महादरवाजा म्हणजे मागचा महादरवाजा आहे. आणि मागच्या महादरवाजाचे एक वैशिष्ट्य आहे, त्या दरवाजातून आपल्या गडावर खाण्याचे साधन सामुग्री या दरवाजातून आतमध्ये आणत असे अशी माहिती आहे. आणि पाहू शका पर्यटक भरपूर आहेत आज रविवारची सुट्टीमुळे. आणि महादरवाजा कशा प्रकारे आहे ते आपण पाहूया. आणि त्या साईडला पण पाहू शकता भरपूर पर्यटक खाली गेलेले आहेत फोटोग्राफीसाठी. आणि महादरवाजा त्यावेळच्या दगडी किती मोठमोठे असायचे आणि ते कशा प्रकारे एकावर एक रचून अजून परत आपल्या गडाचे रक्षण करताना आपण पाहत आहोत. महादरवाजे कशा प्रकारे होत आहे आणि आपण समोर पाहत आहातच. आणि या महादरवाजाचा आपण पाहणी करून थोडीशी फोटोशूट करून पुढचा प्रवास चालू करू. समोर पाहू शकता आपल्याला महाकाय असा मंदिर आहे आणि हा गणपतीचा मंदिर आहे. या ठिकाणी जवळजवळ 3 मंदिरे आपल्याला पाहण्यासाठी दिसणार आहेत. समोर पाहू शकता सर्व आपली फॅमिली मेंबर आलेले आहेत. आम्ही थोडे पुढे आलो होतो आणि समोरच पाहू शकता गणपतीच्या मंदिराकडे जाण्यासाठी एक गेट आहे म्हणजे दरवाजा आहे. आणि समोर आहे तो गणपती मंदिर, त्याच्याच बाजूला आहे शंकराची पिंडी असणारं एक मंदिर आहे. त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि सर्वप्रथम शंभू राजाचे म्हणजे शंकराचे दर्शन घेणार आहोत. चला सर्वप्रथम जाऊया आतमध्ये आणि सर्व मिळून दर्शन. नंदीदेव आहे आणि समोर पाहू शकता शंकराची पिंडीचे मंदिर आहे. समोर पुन्हा एकदा दर्शन घेऊन आम्ही आलेलो आहोत. समोर पाहू शकता गणपती मंदिर आणि त्या सर्व भक्तांचे इथे लाईन लागलेली आहे गणपती मंदिर दर्शनासाठी. तर आपण पण जाऊया आतमध्ये आणि पाहूया कशा प्रकारे मंदिराची रचना केलेली आहे. आतमध्ये सजावट केलेली आहे ते आपण जाणार आहोत आणि आतमध्ये पाहणार आहोत. सर्व फॅमिलीने दर्शन घेण्यासाठी चप्पल बुटा बाहेर काढत आहे. त्याला आपण आतमध्ये प्रवेश केला. प्रथमच आपल्या श्री गणरायाचे दर्शन घेतले आहे आणि आतमध्ये पाहू शकता साईबाबाची मूर्ती आणि तसेच सर्व भक्तगण आलेले आहेत लाईनप्रमाणे गणरायाचे दर्शनासाठी पुढे पुढे सरकत आहेत. आणि कशा प्रकारे रचना आहे ते आपण पाहू शकता. समोरच एकदम सुंदर आणि जुन्या काळातील रचना आहे आणि दगडी पाषाणे पूर्ण मंदिर आतमधून पाहण्यासाठी आपल्याला मिळत आहे. आणि सर्वप्रथम आपण जाणार आहोत पूर्ण मंदिराच्या
बाजूने कशा प्रकारे रचना केलेली आहे, म्हणजे माणूस जायला एवढीच जागा आहे आणि गोल फिरून पुन्हा एकदा गणपती मंदिराच्या महाद्वाराकडे येणार आहोत आणि पूर्ण आपण कलाकृती व्यवस्थित पाहून पुन्हा एकदा गणपती मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश करणार आहोत आणि गणपतीचे दर्शन घेणार आहोत. पाहू शकता जुन्या काळातील पाषाणी दगडावर कोरलेले असे नक्षीकाम आहे आणि सर्व भक्तगण पाहू शकता गणपतीचे दर्शन घेत आहेत. नमस्कार. पाहू शकता आपण आता असेल गणराजच्या मंदिरामध्ये जाऊन पुन्हा एकदा बाहेर आलेलो आहोत आणि समोर पाहू शकता चौथरा आहे, म्हणजे मारुती रायाचं मंदिर आहे. छोटंसं मंदिर आपण समोर पाहू शकता. मारुती रायाचे मंदिर आणि तिथे पण पर्यटक दर्शनासाठी आलेले आहेत. आपण सर्वप्रथम त्या ठिकाणी जाणार आहोत आणि मारुती रायाचे दर्शन घेणार आहोत. समोर आता आपण जात आहोत. कुलाबा किल्ल्यावर गोड्या पाण्याचे 2 विहिरी आहेत आणि एक तलाव आहेत. हाच तो तलाव आणि या तलावामध्ये आपल्यासमोर पाहू शकता कासव पोहताना आपल्याला दिसत आहे आणि हा तलाव समुद्राच्या मधोमध आहे आणि हा त्यावेळी पाणी पिण्याचे पाणी म्हणून असे लिहिलेले आहे. आणि याच्या बाजूला अजून 2 विहिरी आहेत, त्या पण गोड्या पाण्याचे विहिरी आहेत आणि हा पाणी आता वापरले जात नाही. सध्याची स्थिती तरी हा पाण्याचा वापर होत नाही, परंतु त्यावेळी महाराज जात होते त्यावेळी या पाण्याचे पिण्यासाठी विहिरीचे पाणी वापरण्यात येत असे लिहिलेले आहे. चला आपण पुढचा प्रवास चालू करूया आणि पुढे आपल्याला काय पाहण्यासाठी मिळणार आहे हे पाहूया. पुढे पाहू शकता, मला वाटते तर माझ्या मते तरी हा भिंत तुटलेली आहे आणि पूर्ण तुटलेली भिंती बोलल्यानंतर हा पूर्वी काळातील राजवाडा आणि समोर पाहू शकता दगडी चाक आहे, म्हणजे आपण रथाला चाक वापरतो तशा प्रकारे चाक आपल्याला दिसलेली आहे. पुढच्या प्रवासानंतर पूर्ण आपल्या भिंत कोसळलेली भिंत अर्धी भिंत आहे आणि समोरच आपण आता पाहू शकता वर चढण्यासाठी पायऱ्या आहेत, म्हणजे हा दुमजली असा राजवाडा इमारत होती असे माझे तरी मत आहे. पाहू शकता ज्या अर्थी पायऱ्या आहेत त्या अर्थी हा राजवाडा दोन मजली म्हणजे 2 मजल्याचा राजवाडा असू शकतो. चला आपण पाहूया आणि पुढचा प्रवास करण्यासाठी सज्ज होऊया आणि पुढच्या प्रवासामध्ये आपल्याला काय पाहण्यासाठी मिळणार आहे ते जाऊया. पुन्हा एकदा उजव्या साईडला पण तुटलेल्या अवस्थेमध्ये राजवाडा म्हणजे भिंत तुटलेली आहेत, त्या ठिकाणी पण राजवाडा असू शकतो आणि अजून एक मोठा राजवाडा आपल्याला पाहण्यासाठी मिळत आहे. 2 मजला राजवाडा आहे असे मला तरी वाटते. हा किल्ला पाहण्यासाठी जवळजवळ आम्हाला 1.5 तास झालेला आहे. आता थोडा 5 ते 10 मिनटामध्ये हा किल्ला आता पाहून पूर्ण होणार आहे आणि समोर आम्हाला एक वाल्ला मोठा राजवाडा दिसत आहे. त्या साईडने आम्ही रवाना झालो आहोत आणि यश दादा समोर पाहू शकता राजवाड्याच्या आत जात आहे आणि पुरातन काळातील हा राजवाडा किती मोठा आहे ते तुम्ही स्वतः
पहाच आणि झाडं म्हणजे काही झाडे त्या भिंतीवर आलेले आहेत. पाहू शकता दुमजली राजवाडा आणि त्याचा हा महादरवाजा वर खिडकी पण पाहत आहे. पूर्ण पाहून झाल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही पुढचा प्रवास आणि समोर पाहू शकता आपल्याला खाण्याची सोय म्हणजे त्या ठिकाणी खाण्यासाठी फळं मिळतात आणि त्या आईंच्या ठिकाणी आम्ही जाऊन थोडं फळे खाणार आहोत. चला आपण पाहूया काय काय इथे मिळणार आहे ते. आता आपण सर्व मंदिर पाहून झालेले आहेत आणि समोर देवी मातेचे पण दर्शन घेतले आहे आणि आता परतीचा प्रवास आपण चालू केलेला आहे. त्याला पाहूया आणि आता आपल्या डावी साईडला जाताना एक रहस्यमय गुफा आहे, त्या ठिकाणी आपण जाऊया आणि थोडे पाहूया. ही समोर पाहू शकता परतीच्या प्रवासाच्या वेळी डावी साईडला एक रहस्यमय अशी गुफा आहे. ही गुफा आहे त्याबद्दल अजूनपर्यंत कोणालाच काही माहिती नाही, परंतु असे सांगण्यात येते की या गुफेचा दुसरा भाग म्हणजे दुसरा दरवाजा अलिबाग शहरामध्ये म्हणजे अलिबाग सिटीमध्ये निघालेले आहे. ही अशी रहस्यमय गुफा म्हणजे ज्यावेळी शत्रूंचं आक्रमण होत असे तेव्हा बाहेर निघण्याचा तो दुसरा एक दरवाजा या गुफेतून निघायचा आणि परतीचा प्रवास आपण चालू केलेला आहे. हा महादरवाजा म्हणजे ज्या ठिकाणीवरून आपण आतमध्ये आलो त्या ठिकाणावरून आता बाहेर जात आहोत. चला आपण आत्ता कशा प्रकारे दर्शन सोहळा केलेला आहे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहेतच. पुन्हा एकदा अजून पर्यटक पाहण्यासाठी भरपूर प्रतिसाद देतात आणि पुन्हा एकदा खाण्यासाठी सज्ज पेट पूजा करण्यासाठी सज्ज झालेत आपले दिदी रचित दादा काहीतरी खाण्यासाठी घेत आहेत आणि जाऊया आपण
शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ पताक पुरंदर महाराज धीराज राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. महाराज छत्रपती महाराजांचा विजय असो. हर हर महादेव. हर हर महादेव. तर नमस्कार, पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल आणि आजचा कुलाबा किल्ला दर्शन कशा प्रकारे झालेला आहे तुम्हाला मी सर्व व्हिडिओमध्ये दाखवलेला आहेतच. तर आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपले चॅनल सबस्क्राईब करा. चला भेटा उद्या नेक्स्ट व्हिडिओ. चला बाय.